म्हणजे नाशिकची ओळख समजली जाते। मात्र आता या नदीची गटारगंगा झाली आहे। रामकुंड परिसरामध्ये या पाण्याची दुर्गंधी देखील पसरली आहे। गटारीचं पाणी गोदावरी नदीमध्ये जाऊन मिसळत असल्याचा आरोप गोदाप्रेमींकडून करण्यात येत असून या सर्व घटनेची चौकशी करण्याची मागणी त्यांनी विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्याकडे केली आहे। दरम्यान कशी आहे गोदावरीची गटारगंगा याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। गोदावरी नदी ही खरं तर पवित्र अशी समजली जाते। मात्र याच नदीचं पाणी आपण जर बघितलं तर सध्या या पाण्याचा रंग अक्षरशः काळा झाल्याचं दिसून येत आहे। अनेक ठिकाणाहून इथे खरं तर गटारीचं पाणी असेल, नाल्यांचं पाणी असेल यामध्ये मिसळतं आणि आजच नाही तर गेल्या अनेक वर्षांपासून गोदावरीची ही परिस्थिती कायम आहे। यावरती गोदाप्रेमी देखील आवाज हे उठवत असतात, मात्र त्यांच्याकडे देखील दुर्लक्ष हे केलं जात आहे। यावरती खरं तर आजवर कोट्यवधींचा खर्च झालेला आहे, मात्र हा पैसा तरी कुठे गेला असा प्रश्न उपस्थित होतोय। देवांगजाने आहेत गोदाप्रेमी, जे खरं तर न्यायालयामध्ये देखील या विरोधात जाऊन पोहोचलेले आहेत। काय आहे सध्याची परिस्थिती? आता पूर्वी नाशिक महानगरपालिकेकडे अनेक वर्षांपासून आपण पाठपुरावा करत होतो का थोडा जरी पाऊस पडला का गटरीतलं चेंबर वगैरे ओव्हरफ्लो होतं आणि गटरीतलं पाणी नदीपात्रात आणि दुटोंड्या मारुतीच्या पायावरती पडतं, त्यामुळे त्याची कॅरिंग कॅपॅसिटी आणि त्याचा व्यास जो असतो पाईपलाईनचा तो आपण वाढवला पाहिजे। तर नाशिक महानगरपालिकेने स्मार्ट सिटीकडे तो विषय दिलेला होता आणि स्मार्ट सिटीनी भुयार गटर योजना आणि पावसाळी गटर अशा दोन सेपरेशन केलं। ते पूर्वी नव्हतं, आत्ता त्यांनी सेपरेशन केलं। 900 mm ची पाईपलाईन टाकली। आता 900 mm ची पाईपलाईन जी टाकली गेलेली आहे ते 2034ची लोकसंख्या धरून ती टाकली गेलेली आहे आणि पाईपलाईन टाकताना त्यांनी आमच्या स्थानिकांना शब्द दिलेला होता आणि व्यापाऱ्यांना का एक थेंब गोदावरीमध्ये गटरीतलं आता पाणी आगामी काळामध्ये जाणार नाही आणि त्यांचे जुने दस्तऐवज वगैरे आपण 2017-18चे पाहिले स्मार्ट सिटीचे, त्याचं लेखी पण त्यांनी त्या पद्धतीची हमी दिली गेली। काल फक्त 13 mm पाऊस नाशिकमध्ये अर्धा तासात पडला। अर्धा तासाच्या 13 mm पाऊसमध्ये गटारीतले पाठचे पाठ वाहत होते। ओढ्यामध्ये जसं पाणी असतं तसं ओढ्यातलं आणि फुल फोर्सने पाणी वाहत होतं, जसं जणू काही एक गटारीची नदी तयार झाली नवीन अशी परिस्थिती होती। एकंदरीत आपण बघत आहोत की या संपूर्ण कामामध्ये खरं तर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आता केला हा जातोय आणि याची सविस्तर चौकशी देखील करण्याची मागणी गोदाप्रेमीकडून केली जाते। कॅमेरा निकी पॉवरचं प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।